माय नेम इज कपिल कोशा. आम्ही स्पार्क आय टीचे सगळे विद्यार्थ्यांनी मिळून एक सिरीज स्टार्ट केली आहे आणि त्याच्यात माझं जे आज टॉपिक आहे जे मी घेणार आहे त्याचं नाव आहे हाऊ टू फाइंड मॅक्स अँड मीन एलिमेंट in given array. सो ये एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे खूप, कारण की ह्या बेसवर खूप सारे जागेवर क्वेश्चन विचारले जाते. हे इंटरव्ह्यूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जसं रिसेंटली मी TCSचं एक प्रिपरेशनसाठी बघितलं होतं, त्याच्यात हे इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये येतो. माझा एक फ्रेंड आहे, त्याने TCS क्रॅक केली आहे, तर त्याच्यात त्याला हे टॉपिक म्हणजे हे क्वेश्चन आहे ते कोडिंगच्या पार्टमध्ये आला होता. सो बेसिकली ॲरे काय असतं की ॲरे एक सिमिलर डेटा टाईपला स्टोअर करतो आणि तो त्याला प्रिंट करण्यासाठी आपण यूज करतो. तर आपण याचा सिम्पल एक प्रोग्राम बघू की ॲरेमध्ये सगळ्यात छोटा आणि मोठा एलिमेंट कसं फाइंड करायचा. सो बेसिकली आपण त्याला स्टार्ट करू प्रोग्रामला. ॲज वी नो, आपल्याला सगळ्यात पहिली एक हेडर फाईल इन्क्लूड करायला लागती. त्याच्याशिवाय काहीच चालू होत नाही प्रोग्राम. ती सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते कोणत्या पण प्रोग्रामसाठी सी मध्ये. तर ती हेडर फाईल असती इन्क्लूड std डॉट. तर हे जे हेडर फाईल आहे का आपण याला इनपुट आणि आउटपुट साठी यूज करतो. सो आपण प्रोग्राम स्टार्ट करूया. इथं इंट मेन आपण इंट इथं कावर घेतलाय कारण की जर इंट आपण रिटर्न टाईप देऊ शकतो नंतर. जर आपण इंट नाही घेतला तर आपल्याकडे अजून एक ऑप्शन असतो वॉइड नावाचा. तर आपण ते वॉइड घेतला तर रिटर्न टाईप द्यायची गरज नाही, पण इंट घेतला तर आपला प्रोग्राम सक्सेसफुली झिरो याने इन्क्लूड होतो. तर स्टार्ट करू आपण. पहिले आपण एक ॲरे घेऊ. इंट ॲरे त्याला एलिमेंट दिले असं 5, 1, 3, 15 आणि 20. एक आपण ॲरे घेतली आहे आणि ॲरेमध्ये आपण एक आता दुसरा एक ॲरे जे आपल्याला पहिले साईज बघावं लागते. कसं किती साईज आहे आपल्याला ते लूपमध्ये यूज करायचं ना, फॉर लूपमध्ये. याच्यामुळे आपल्याला त्याची साईज वगैरे बघावं लागते किती काय. तर आपण साईज घेण्यासाठी करतो इंट n is equal to size of array आणि स्लॅश साइज ऑफ जे आपला एलिमेंट आहे पहिला 0. तर ये जे आपण लाईन लिहिली आहे याने आपल्याला आपली ॲरेची जी साईज आहे का ती भेटते. आणि दुसरा एक आता दुसरा आहे आपण मॅक्सिमम आणि मिनिमम दोन्ही फाइंड करतोय ना, तर त्याच्यासाठी पण आपल्याला दोन व्हेरिएबल्स इन्क्लूड डिस्क्राईब करायसाठी. तर पहिला मॅक्स आणि मॅक्सला पण साईज देणार आहे, व्हॅल्यू देणार आहे ती ॲरेची जी पहिला एलिमेंट आहे. आणि एक दुसरा आहे मीन ॲरे 0 सेम. ते हे झालं. आपण जे जे आपल्याला ते जे व्हेरिएबल्सची गरज आहे त्याची आपण हे इन्क्लूड केलेले आहे. आता पहिला फॉर लूप फॉर इंट I is equal to 0 आणि I is less than n आणि I प्लस प्लस. हे झालं.
आणि इथं आता आपण जे फॉर लूप आपण घेतला ॲरे साठी, आपल्याला इथं द्यावं लागते आता कंडिशन की मॅक्सिमम आणि मिनिमम फाइंड करण्यासाठी. तर आपण इथं इफ कंडिशन लावतो आणि जे ॲरेचं जे एलिमेंट्स आहे ते आता आय मध्ये गेले ना, आणि ते आपण कम्पेअर करणार आहे त्याच्यासोबत मॅक्स सोबत. आता इथं जी आपण कंडिशन दिली इफची, याच्यात कंडिशन काय आहे की जर ॲरेचं जे एलिमेंट आहे ते एक एक एलिमेंट घेईन ना, तर ॲरेचे जे एलिमेंट आहे आय, तर पहिला एलिमेंट काय आहे फाय, आणि आपण मॅक्सला व्हॅल्यू काय दिलेली आहे 0, ॲरे ऑफ 0, ते पण काय फाय, तर ते ॲरे ऑफ फाय आणि मॅक्सची जी व्हॅल्यू फाय आहे तर ते ग्रेटर आहे का त्याच्यापेक्षा, नाही, तर ती व्हॅल्यू सेमच राहील. हे लूप तोपर्यंत चालू पूर्ण जोपर्यंत नाही का जे ॲरेची जी व्हॅल्यू आहे का मॅक्स पेक्षा मोठी नाही भेटत. तर इथं आपण काय करतो, जे ॲरेची जे ॲरे आता जी आपल्याला व्हॅल्यू भेटेल ॲरे मध्ये सगळ्यात मोठं, ते आपण स्टोअर करतो ॲरे ऑफ, आपण ही व्हॅल्यू अशी स्टोअर करतो. आपण जे आपल्याला ॲरे मध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू भेटेल ते आपण आता मॅक्स मध्ये स्टोअर करणार आहे. ते हे झालं मॅक्स साठी लॉजिक एवढा, हे मॅक्स साठी एवढा. आता सेम तसंच प्रोसेस राहील, फक्त आता आपल्याला चेंज करावं लागतं, इथं कंडिशन चेंज करावं लागते. कंडिशन काय चेंज होती, फक्त जे हे इथं जे हे आपण लिहिलं आहे ना इथं इन स्मॉलर, आता जे आपण एवढं चेंज केलं ना ते झालं स्मॉलर साठी, तर स्मॉलर व्हॅल्यू आपल्याला इथे स्मॉलर व्हॅल्यू भेटून जाईल इथून. आता पुढचा पार्ट आहे प्रिंट करायचा. प्रिंट करण्यासाठी एवढं मी रफ करतो, एवढं तुम्ही सगळे नोट करून घ्या. एवढं पार्ट्स मी सगळं आता रफ करतोय. तर आपला आता पार्ट काय राहिलाय प्रिंट करण्यासाठी व्हॅल्यूज. तर आपण पहिले काय करू, प्रिंट एफ घेऊन जे आपले एलिमेंट्स आहे, एलिमेंट्स काय काय ते पण आपल्याला बघावं लागेल ना, चेक करण्यासाठी की आपलं जे आउटपुट वगैरे ते बरोबर येतोय का नाही. तर आपण इथं प्रिंट करू ॲरे एलिमेंट्स, त्याच्यासाठी आपल्याला लागतो एक फॉर लूप, फॉर इंट आय इक्वल टू 0, आय इज लेस दॅन एन आणि आय प्लस प्लस. आणि याच्यात आपण प्रिंट करणारे आपले व्हॅल्यूज, प्रिंट आहे %d आपल्याला व्हॅल्यू घेण्यासाठी करावं लागतं, आणि इथं ॲरे ऑफ आय. एवढं केलं तर आपले जे व्हॅल्यूज वगैरे आहे ते प्रिंट होऊन जाईल. आणि पुढचा जो पार्ट आहे, आता आपले जे व्हॅल्यू आपण मॅक्सिमम आणि जे मिनिमम आपण जे फाइंड केले ते आता पुढचा पार्ट आहे. तर आपण त्याच्यासाठी प्रिंट एफ /n. आता तुम्हाला तुमच्या दिमागात आलं असेल की /n काय. /n हे आपण लाईन ब्रेक करण्यासाठी यूज करतो. जर आपण लाईन ब्रेक नाही केली तर जे सगळं आपलं जे आपण जेवढं प्रिंट करणार ते एकाच लाईन मध्ये सगळं प्रिंट होईल ना, तर आपण /n हे लाईन ब्रेक करण्यासाठी यूज करतो कुठं पण. तर पुढचं आहे प्रिंट एफ द max element in array is max. आता ती मॅक्स मध्ये आपली व्हॅल्यू स्टोअर आहे ना, आपल्याला ते मॅक्स यूज करून पण ते प्रिंट करणार आहे. आणि दुसरा सेम मिनिमम साठी प्रिंट आहे
परत /n आपली लाईन ब्रेक करण्यासाठी आणि प्रिंट f द मेन एलिमेंट in array is %d and the mean. सो जे आपण हे पूर्ण प्रोग्राम केला आहे हे मॅक्स आणि मीन साठी आहे. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.